जय जय राम कृष्ण हरी. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी अभंग छंदात अभिजात मराठी भाषेत श्रीमद भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद रचला आहे. या ग्रंथाचे नाव आहे अभंग मंत्रगीता. त्याचीच ओळख आपण करून घेत आहोत. अध्याय 4 श्लोक क्रमांक 17 आणि अभंग क्रमांक 177 पासून सुरुवात करण्यासाठी प्रथम वाचन करूया. अध्याय 4 निष्काम कर्मयोग म्हणजे कर्मणः अपि बोद्धव्यं च कर्मणः बोद्धव्यं च विकर्मणः बोद्धव्यं हि कर्मणः गतिः गहना. आणि त्याचा अभंग आहे तत्ववेदोक्त कर्माचे कर्म त्याचे अवधारी निषिद्ध विकर्माचे जे तेथे बुझे सर्वज्ञ अकर्माचेही जाणावे जीवी घ्यावे एकत्व तुका वदय कर्मगती गहन म्हणती यास्तव. आणि त्याचा आपण जमेल तसा अर्थ पाहत आहोत. निष्काम कर्मयोग म्हणजे कर्म ब्रह्मार्पण योग या अध्यायाचा हा विशेष्य आहे. अर्थात त्यातील या विशेष्याप्रमाणे कर्मयोग समजलाच पाहिजे. त्यातील वेगळेपण आणि विविधताही जाणून घेतली पाहिजे. आता प्रत्येकाची नित्यकर्म म्हणजे प्रत्येकाची असतात तीच की रोज खाणे पिणे झोपणे हे चालूच असतात, कारण ती जिवंतपणाची लक्षण आहेत. पण निष्काम कर्मयोगाचा अभ्यास करताना वेदातील कर्म पाहायला हवे. आता ती पाहिली की काय आहे त्याच्यात, तर त्यांनी 3 भाग केले. पहिला कर्म, दुसरा विकर्म आणि तिसरा अकर्म. त्यासाठी तुकाराम सांगतात तत्ववेदोक्त कर्माचे कर्म त्याचे अवधारी. वेदोक्त कर्माच्या अभ्यासाआधी धर्मानुसार आपलं आपण केलेलं कर्म आपल्याला आठवायला पाहिजे. म्हणजेच आपण आपल्या घराच्या परंपरेनुसार देवदर्शन किंवा यज्ञयाग किंवा भजन कीर्तन प्रवचन म्हणजे कर्म न समजता त्याचे मर्म जाणून घ्यायला हवे. कारण हे सर्व आपण करतच असतो, पण त्याचं मर्म काय आहे, तर ह्या कर्मात कर्त्याने मन किती ओतले, त्याची वाचा कशी स्त्रवली व या कर्माशी कर्त्याची म्हणजे जे कर्माचं ज्याने आपली जबाबदारी स्वीकारली त्याची काया किती एकरूप झाली इत्यादी मार्गाने जी जी क्रिया घडते त्याचा शास्त्रीय अभ्यास केल्यास आपल्याला अर्थ उलगडेल. शास्त्रीय म्हणजे जरा सूक्ष्मतेने अभ्यास करूया आपण. केलेले काही कर्म सवयीनुसारच केलेले असतात, तर काही न कळत हातून घडत असतात. प्रत्येक कर्मामागे एक किंवा अनेक कार्य किंवा कारण असतात आणि काही होऊन गेलेल्या कार्याचे ते आवश्यक कार्य असंही असतं. आपल्याला ह्यातलं काहीच माहीत नसतं. आपण फक्त समोर आलेलं कर्म करणे, पण त्यासाठी कर्म त्याचे अवधारी असे झाले पाहिजे. त्यासाठी वेदोक्त विधीचे ज्ञान हवे. अवधारी म्हणजे बुद्धीने धारण करणे किंवा पूर्ण लक्षात ठेवणे. म्हणून तुकाराम सांगतात निषिद्ध विकर्माचे जे तेथे बुझे सर्वज्ञ. वेदाने जी कर्मे नाकारली आहेत किंवा निषेध केला आहे ते विकर्म आहे. आता हाही एक कर्माचाच प्रकार आहे. कर्म आणि विकर्म ह्यातील भेद दाखवणारी रेषा स्पष्ट नसते नाही, पण ती त्यामुळे मानलीच गेली नाही की एक कर्म आणि विकर्म यात काही भेदभाव आहे किंवा त्या भेदरेषेची दखल घेतलीच गेली नाहीये, कारण ती तशी स्पष्ट दिसत नाही. म्हणून का असेना विकर्म हा शब्द वेदातील म्हणजे खूप जुना पुराणा असाय, पण आपल्याला मात्र तो आता नवीन वाटतो. म्हणजे काय तर ते लक्षातच येत नाही ना. याचा वेगळेपणा हा सर्व सामान्यांनी कुणी अनुभवला आहे का, काही विद्वानांना काही सर्वज्ञांना म्हणजे ज्ञानींना अशा कुणालाही तुम्ही विचारा की कर्म आणि विकर्मातला या फरक, तरी त्याचा नेमकेपणा कुणालाच समजलेला नसतो. प्रत्येकाकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया ऐकायला येतात आणि मनात त्या विषयाबद्दल गोंधळ निर्माण होतो. याचा म्हणजेच विकर्माचा नेमका शोध घेणे जसे अवघड आहे ना, तसे अकर्माबद्दल तर काय बोलायचं.
तेही आपल्याला स्पष्ट आपल्यासमोर दिसलं पाहिजे. आणि मग तुकाराम सांगतात, अकर्माचेही जाणावे जीवी घ्यावे एकत्वे. एकत्वे हा शब्द फार महत्वाचा आहे इथला. अकर्मही जाणून घ्या, जे कर्म करणे नाही ते अकर्म. सोपं आहे वाक्य. जे कर्म करणे नाही ते अकर्म. म्हणजे स्वतःचं अकर्म म्हणजे दैनंदिनीपेक्षा गरजेपेक्षा काहीही न करण्याचा निश्चय करणे आणि इतर कामाबद्दल मौन पाळणे. म्हणजे मौनम सर्वार्थ साधनम. म्हणजे त्या कर्माबाबत काहीही बोलायचं नाही आणि करायचंही नाही. आता एक कर्माचाच प्रकार समजला जातो. म्हणजे मौन धारण करणे हा एक कर्माचाच प्रकार समजायचा आहे. त्यामुळं इतरांना मात्र कामं जास्तीची करावी लागतात. कारण ही मौन धारण केलेल्या व्यक्तीची कामं कुणाला तरी करावीच लागतात. आणि ह्या मौनीबाबत मात्र सर्व गोष्टी त्या बाबाला सहजपणे प्राप्त होतात, काहीच न बोलल्यामुळे. आणि यामुळे बोलण्यापेक्षा न बोलण्याचा मार्ग हा सुखाचा वाटतो. मग बरं आहे ना, पण काही न बोलता बसले की आपल्या सगळ्या सोयी सुविधा होत आहेत. आणि अशा अवस्थेत पुन्हा भगवी कपडे घालून बसा, म्हणजे आपलं एक आसन सिद्ध करा. मग काहीही विषय नाही पाळला तरी चालतं. इतरांना मात्र तो ज्ञानी वाटायला लागतो, कारण न बोलता त्याला सगळं मिळतंय, म्हणजे तो ज्ञानी आहे असंच एक गृहीत धरलं जातं. म्हणून अकर्माचेही जाणावे म्हटलं तर सोपं, नाही तर अवघड. आता जीवी घ्यावे एकत्वे असं का म्हटलंय, तर त्याचं एक आपण उदाहरण पाहायचं आहे. जे एकत्वाने विचार एका कामाबाबत कसा करायचा, तर एक कर्म बघूया आपण. सर्वात घडणारं कर्म आहे की एखाद्यानं खरडा भाकरी आवडीनं खाल्ली, म्हणजे ते काय झालं, कर्म केलं. त्याच्याबरोबर दुसऱ्याने मात्र नाक मुरडत फक्त त्याची चव बघितली. आता हे कर्म नाही, मग हे काय आहे, विकर्म आहे. आणि तिसऱ्याने अजिबात खाल्लं नाही, तर काय झालं, ते अकर्म. आता यास्तव कर्म, विकर्म आणि अकर्म आता एकच वचन आपल्यासमोर ठेवलंय. म्हणजे आता एकाच कर्माच्या 3 बाजू आपण आता पाहिल्या. म्हणून त्यासाठी तुकाराम काय म्हणतात की तुकावदय कर्मगती गहन म्हणती यास्तव. म्हणजे गहन हा शब्द सर्व काही कर्मांबाबत सांगून जातो की कर्म, विकर्म, अकर्म ह्याच्यात रेषा असणं आणि ती जाणून घेणं हे गहन कार्य आहे असं. आता आपण पुढचा श्लोक आणि पुढचा अभंग पाहूया. कर्मणी अकर्म या पश्येत अकर्मणीच कर्मस्सा यहा स बुद्धिमान मनुष्येषु स युक्तः कृत्स कर्मकृत. आणि अभंग आहे, न बाधे ते नव्हे कर्म मुख्य वर्म ते ऐसे अकर्मता कृष्णार्पणी सत्यवाणी मानावी. अकर्मीच कर्म पावे हे तो अवघे चोखट तुकावदे सर्वकृत देखो मात सर्वज्ञ. या अभंगात कर्म याचा शाब्दिक गोंधळ मुक्त केलाय. म्हणजे आधीच्या दोन ह्याच्यात जर काही आपल्या मनाचा गोंधळ झाला असेल तर त्यात आपण सहज बाहेर पडतो. सोप्या मार्ग अगदी. आणि याचं वर्णन या अभंगातील तणावमुक्त जीवनाचे एक रहस्य सांगितले. न बाधे ते नव्हे कर्म मुख्य वर्म ते ऐसे. जे कर्म बाधत नाही, म्हणजे बाध्य नाही, ते कर्म मला काहीही कसंही असो केलंच पाहिजे याची बाधा न होता, म्हणजे असं वाटणं म्हणजे एक बाधा असते, ती बाधा न होता, ती बाधा करून घ्यायची नाही, तर सहजपणे केलं तर ते काय होतं, अकर्म. कर्म करण्याचा अहंकार म्हणजे मीपणा नसेल, मी केलं हा मीपणा नसेल तरीही ते अकर्मच होतं. आता एक उदाहरण घेऊया. एखादे काम कर्म नियोजित नसताना, ध्यानी मनी नसताना अचानकपणे करावे लागले. कोणताही पर्याय अथवा इलाज नाही आहे, पण ते काम करावं लागणार, तर मनात कुठलाही हेतू न ठेवता तणावमुक्त केले, म्हणजे मगाशी आपण बघितलं त्याची बाधा झाली नाही. त्या कर्माची जबाबदारी स्वतःची न मानता ते कर्म आपण केलं, म्हणजे कर्त्याचं नव्हे, ज्यांनी केलं त्यानं आपलं म्हणून केलं नाही, पण काम मात्र त्याने बाधा न होऊन देता केलं, तर त्याची गणना
अकर्मातच होते आणि आपापच होतीच ती. म्हणून न बाधे ते नव्हे कर्म, मुख्य वर्म ते ऐसे. आणि म्हणून हे कर्म नकळत कृष्णालाच अर्पण होते. अर्थात कर्माचे गुणदोष कृष्णाकडेच जातात. कोणतेही कर्म किंवा सर्व कर्म करताना मनात वितुष्ट भाव ठेवून पापाचे धनी होण्यापेक्षा अकर्माची चोख भावना मनात ठेवावी. आणि हे आपल्या यशस्वी जीवनाचा मार्ग आहे. त्यासाठी पुढील ओळ पाहूया. अकर्मीच कर्म पावे, हे तो अवघे चोखट. कर्माचा चोख व्यवहार हेच वर्म, असेही की कर्म करणे हे जगण्याचे कर्तव्य आहे. म्हणजे त्यासाठीच आपल्याला देवानं जन्माला घातलंय, आपलं शरीर त्यासाठीच आहे. तर ते हवेसे अथवा नकोसे कोणतेही असो, ते अकर्मात गणना केली की त्याचे यशापयश, अकर्मात म्हणजे परमेश्वर कर्म केलं आणि परमेश्वराला अर्पण केलं की त्याचे यशापयश, पाप पुण्य, गुणदोष याची खातरजमा कर्त्याच्या नावावर केली जात नाही. त्यासाठी अर्पण केलेल्या कर्माचे पुन्हा कर्त्याने स्मरणही करावायचं नाही. म्हणजे मी केलं ही भावनाच असता कामा नये. आणि त्या कर्माची वार्ता म्हणजे कर्म पूर्ण झालं की विचारणारे लोक असतात, केव्हा, कसं, का, याची उत्तरं म्हणजेच वार्तालाप त्या कर्त्याने करायचा नाही. आणि त्यामुळे म्हणजे काही संबंधच तोडला त्याचा, काही काम झालं की चला मी पुढे दुसरीकडे चाललो असं, तर मन हलकं आणि डोकं हलकं होतं. मानसिक थकवा किंवा ताण काहीच राहत नाही. निश्चिंत राहण्याचा, हलकं फुलकं आनंदी जीवन जगण्याचा लाभ नकळत होतो आणि आपल्याला माहीतही नसतं. आनंद आपल्याजवळच असतो ना, तो असा मिळवायचा असतो. आणि ही आनंदाची अनुभूती म्हणजेच अकर्मीचं कर्म पावे, हे तो अवघे चोखट. कर्माचे रूपांतर अकर्मात करण्याची सवय लावून घेतली की आनंदाचा स्रोत आपोआप आपल्यापर्यंत येतो. पण त्यासाठी थोडीफार अवघड वाटेल सुरुवातीला, पण सुख आणि आनंदाचा स्रोत कायमसाठी प्राप्त होईल. अर्थात थोडी सवय करायला पाहिजे. एक सर्वांच्या माहितीचं उदाहरण पाहूया की 17व्या शतकात महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्र राज्य स्थापन करून प्रजेला राजाची गरज होती. प्रजेच्या सुखासाठी छत्रपती शिवाजी राजांनी अवघ्या 16व्या वर्षी हा विडा उचलला. कुठला? की महाराष्ट्र धर्म स्थापन करायचा. हे तर नंतर त्याचं ते नित्यकर्मच घडलं. रोजच्या रोज सकाळची खबरबात, आजचा शत्रू, आजचा मित्र, आजचे दुर्गभ्रमण, हे नित्यकर्म अकर्माच्या भावनेने शिवाजीकडनं केलं जायचं. आता मी का म्हणते ते पुढं सांगते. डोलारा मोठा होता खूप, पण नित्यकर्माप्रमाणे त्याचा निपटाराही केला. अकर्माच्या भावनेतून केलेले कर्मपूर्ती यशस्वी झाली. कारण अकर्म मी का म्हणते, तर शिवाजी महाराज छत्रपती झाले कारण ते अकर्मीय कार्यात यश आलं. आणि म्हणून ते स्वतः म्हणायचे काय, अकर्माचे एक ब्रीदवाक्य बघा त्यांचं, की सगळं राज्य झालं, सगळ्यात शेवटी ते नेहमी म्हणायचे वर्णन करून सांगताना राज्याचं बद्दल, हे तो श्रींची इच्छा, हे तो श्रींची इच्छा. ह्या त्यांच्या मनातल्या सगळ्या भावना आपल्याला कळून येतात. आणि या एकाच ओळीतून अकर्माची मात्रा त्यांची दिसून येते. सर्व मावळेही कर्मगतीची कर्मपात्रा त्यांच्या तळपत्या तलवारीतून दिसून येते. मावळे नेहमी लढताना सुरुवातीला हर हर महादेव या मंत्रोच्चारानेच लढाईची सुरुवात होत होती. म्हणजेच कर्माच्या बाबत अकर्माचीच धारणा सगळ्या मावळ्यांची होती. आणि ही त्यांची अकर्माची धारणा ह्या मंत्रातनं सिद्ध होती. मग तो बाजीप्रभू देशपांडे असो की तानाजी मालुसरे की असे कितीतरी अगणित मावळे असो, पण त्यांच्या तोंडी अकर्माचीच भावना आपल्याला दिसून येते. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की तुका वदे सर्व कृतो देखे मात सर्वज्ञ. कोणत्याही संकटावर मात करण्याचा मार्ग म्हणजे कर्माला अकर्मात गणना करणे. आणि हा मार्ग आपल्याला सहजरित्या प्राप्त होतो. फक्त तो विचारात
आणि मनापासून आचरणात आला पाहिजे आणि त्यासाठी मनाची तयारी केली पाहिजे आणि सवयही लावून घेतली पाहिजे. असो, आता पुढील श्लोक आणि अभंग पाहूया. पहिल्यांदा श्लोक वाचूया. यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्नी दग्ध कर्माणं तम आहु पंडितम बुधाः. आणि अभंग आहे. कर्मसंकल्प त्यागुनी आत्मज्ञानी रतला सर्व कर्माजो आरंभी निर्मळ नभी चंद्रमा ज्ञानाग्नीने जाळी कर्मा शिव शर्मा पैजैसा तोची पंडित बोलती तुका स्तुती करी त्याची. स्वतःसाठी संकल्प केला म्हणजेच काही ठरवलं आणि ते कार्य ठरवून त्या कार्याच्या मागे आपण धावत राहिलो आणि काही वेळा असं होतं की हो एवढे सगळे प्रयत्न केले पण काम काही पूर्ण होईना, यश मिळेना आणि मग आपल्या अपेक्षा लोप पावतात. आपण ते सोडून देतो आणि फुकटचा वेळ आणि पैसा गेला असं आपल्याला वाटायला लागतं. आता कर्माबद्दल मनात एक अज्ञान निर्माण झालं की कसलं कर्म कसलं काय असं म्हणून सोडून द्यावं वाटतं आणि सोडलंही. हातातलं कर्म थांबलं आणि विचारात फक्त राहिले तर त्याला म्हणतात कर्मसंकल्प त्यागुनी आत्मज्ञानी रतला. फक्त स्वतःपुरता विचार करणारा कर्मत्याग करून आहे तिथंच थांबला त्याला यशाचा मार्ग सापडेना. हे एक लक्षण झालं. आणि दुसरं लक्षण आहे, तुकाराम सांगतात की सर्व कर्मा जो आरंभी निर्मळ नभी चंद्रमा. स्वतःपेक्षा सर्वांसाठी विचार करून जो कर्माला आरंभ करतो, विचार हा इतरे जणांसाठी पण कोणाच्याही मदतीची अपेक्षा न करता म्हणजेच निष्कर्म भावनेने अकर्मात गुंतून ईश्वरी संकेत समजून अकर्मात म्हणजे कर्म आहेच पण त्याला अकर्मात गणना करायची. त्या अकर्मात गुंतून ईश्वरी संकेत समजून म्हणजे हे तो श्रींची इच्छा जसं म्हणतात तसं मनापासून संकल्प धारण करण्यासाठी आत्मज्ञानाचाच उपयोग होतो, करावा लागतो आणि करायला पाहिजे. संकल्पाशी एकरूप होऊन अकर्माच्या धाटणीने कर्माला आरंभ करणारी व्यक्ती कशी असते बरं? आत्ताच्या वर्तमानात अशा व्यक्ती आपल्याला दिसतच नाहीत असं आपल्याला वाटतं किंवा प्रकाशतही नसतील म्हणजे सर्वांपर्यंत त्यांचं कर्म पोचतही नसेल असंही वाटतं. पण ज्या वेळेला आपल्याला अशा व्यक्ती काही काळ त्यांचं कार्य चालू असतं तर कधीतरी आपल्याला त्यांची ख्याती कळते, उशिरा कळते, कारण ते स्वतःचा प्रचार करत नसतात. पण इतरांनी सांगायला चांगल्या गोष्टीचं वर्णन फार कमी लोकांकडनं होतं कारण ते करायला आवडत नाही लोकांना, पण दुसऱ्याची उणीधुणी काढायला मात्र आवडतात. आणि अशा व्यक्तीची ख्याती ऐकायला थोडा वेळ जातो आणि त्यांचे वर्णन कसं असतं ते ऐकलं की त्या व्यक्तीला पटकन कोणी चांगलं नाही म्हणणार. काय म्हणतील मग? कारण ती व्यक्ती वेल एस्टॅब्लिश्ड झालेली असते, कारण तिनं अकर्माला परमेश्वराचा संकेत समजून केलेला असतं, त्यामुळे यश हे मिळतंच. आणि यश मिळालं की तो आपल्या व्यवस्थित काय म्हणू आपण स्थापन झालेला असतो तो त्याच्या संसारात वगैरे. तर त्यानं रितसर मिळवलेला पैसा असला तरी इतरांच्याकडनं मात्र त्याला खाल्ला असेल पैसा असंच म्हटलं जातं. कारण खाल्लेल्याच्या चष्म्यातून खाल्लेलंच दिसणार, जसा चष्मा तसं दृश्य. अर्थात अशा कोणाच्याही बोलण्यानं सन्मार्गी व्यक्तीला कोणताही परिणाम होत नाही, कारण त्यानं स्वतःचा मार्ग स्वतः एक निश्चितपणे असा एक निवडलेला असतो आणि तो परमेश्वराला स्मरून असतो. असो, त्यांचे कार्य म्हणजे चंद्रप्रकाशच असतो, स्वतः सूर्याची उष्णता सहन करून इतरांना थंड प्रकाश देणारी व्यक्ती. तसे निरभ्र आकाशातील चंद्राचा प्रकाश सर्वांपर्यंत पोचतो, तसे विकल्पाचे ढग आडवे येतच नाही, कार्य निर्विघ्नपणे पार पडते. आणि म्हणून अशा व्यक्ती समाजात असतात, आपण त्या फक्त शोधल्या पाहिजेत. सर्व कर्मा जो आरंभी निर्मळ नभी चंद्रमा. असा सर्व कर्माचा आरंभ करणारा मला आठवतो तो बिरसा मुंडा, आदिवासींच्यातल्या क्रांतिकारी देशभक्त.
त्याच्या मार्गात येणारे विकल्पाचे ढग अनेक होते. आदिवासींच्या मालकीच्या जमिनीवर, त्यांच्या संस्कृतीवर आणि त्या जंगल भागावर कब्जा मिळवला ब्रिटिशांनी. त्यांना ख्रिश्चन करून म्हणजे ख्रिश्चॅनिटी करून त्यांच्या संपत्तीची लयलूट केली. ब्रिटिश लुटारूच बनले होते. ब्रिटिशांचं जंगलात येणं म्हणजे सुनामीच्या लाटा आल्या असं त्या आदिवासींना धास्ती वाटे, भीती वाटे. सर्वांवर अटॅक करून धुवून काढणारे ब्रिटिश त्या जमिनीच्या जंगलच्या मालकांना नोकर नव्हे तर एक प्रकारे गुलामच बनवलेले होते. हा जंगल भाग आदिवासींचा भाग होता. तो छोटा नागपूर, झारखंड आणि पश्चिम बंगाल जवळचा एक पट्टा. या आदिवासींच्या झोपडीत एक अनिवार असं बालक जन्माला आलं छत्तीसगडावर, जिथे हातातोंडाची गाठही पडत नव्हती. अशा छोट्या झोपडीत हा बालक जन्माला आला आणि अशा समाजात तो जन्मला. पण सगळे लोक त्याचं स्वागत केलं. त्यावेळेला त्यांना माहीत नव्हतं की हा काय करणार आहे, पण त्याचं नाव मात्र त्यावेळेला ठेवलं बिरसा. हा बिरसा ब्रिटिशांच्या सुनामीची लयलूट आणि त्यांच्यासमोर मान खाली घालून उभे असलेले हे जमीनदार बघून लहानाचा मोठा झालाय. सतत आत्मज्ञानी मग्न राहत असे. हे असे का, ह्याचे उत्तर तो शोधत असे. हे उत्तर शोधत शोधत कर्मसंकल्प त्यानं स्वतःसाठी तयार केला. त्याची भाषा प्रभावी बनली आणि ह्या सगळ्यांचा उद्धार करण्याचा त्याने विचार केला. आदिवासींचा नेता बनला तो. आदिवासींना जडीबुटीचे ज्ञान दिले आणि त्यांच्यावर उपचार करून त्याची विश्वास म्हणतात तो मिळवला. अंधश्रद्धा निर्मूलन केलं त्यातनं. कारण पूर्वी आजारपण म्हटलं की देव देवता आणि त्यांना जे काही उपयोग असतील ते, तर औषधांची त्यांना माहितीच नव्हती. ती त्यांनी जंगल भागातल्या जडीबुटीचं ज्ञान दिलं आणि अंधश्रद्धा निर्मूलन केलं. त्यांची मती शुद्ध करून त्यांना व्यसनमुक्त केलं आणि ही जमीन माझी आहे हे प्रत्येकाला म्हणायला शिकवलं. ते त्यानं ब्रीदवाक्य केलं की ही जमीन माझी आहे, प्रत्येकाला पटवून दिलं. आणि त्यावेळेला त्या आदिवासींत असलेल्या शांतीची एक क्रांती घडवली त्यानं आणि मोठ्या हिकमतीने ब्रिटिशांशी शत्रुत्व पत्करलं. सामाजिक लयलूट थांबली. त्यामुळे ब्रिटिश करत होते ते. ब्रिटिशांना त्यांच्या कापड वस्तूंची विक्री होत होती, तो बाजार आवरावा लागला. ब्रिटिशांची सरकारी ऑफिसेस सुद्धा जाळण्यापर्यंत या बिरसा मुंडानं धडक मारली. ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडलं आणि शत्रूला घातपातातून ब्रिटिशांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण झाला. बिरसा मुंडाला आवरणे ब्रिटिशांना कठीण झाले. हाताबाहेर गेलं होतं ते काम त्यांच्या. आणि मग त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या बंदुकीच्या साह्यानं एक हत्याकांड करण्याचं ठरवलं. बिरसा मुंडा त्याचे 4000 साथीदार एका पहाडावर विश्रांती घेत होते आणि पुढील प्लॅन ठरवत होते. ब्रिटिशांनी त्यांच्यावर नजर ठेवून हेरगिरी केली आणि त्यांना वेढलं आणि चारी बाजूनी गोळीबार केला आणि 4000 प्रेतांचा ढीग त्या पहाडावर पडला. बिरसा मुंडाला मात्र त्यांनी पकडलं, त्याला तुरुंगात ठेवलं आणि त्याला स्लो पॉयझनिंग करून मरणापर्यंत त्याला नेलं आणि तो तुरुंगातच मृत्यू पावला. आता ही घटना ऐकली की तुम्हाला जालियनबाग आठवेल, पण ही तत्पूर्वी घडलेली घटना म्हणजे जालियनवाला बागेच्या हत्याकांडापूर्वीची जणू एक रंगीत तालीमच त्याला म्हणावं लागेल. असो, आदिवासींचा बिरसा मुंडा हा त्यांचा भगवान झाला. त्यांचा पुतळाही आता आहे. त्याच्यापुढे पोवाडे गायले जातात, त्याचा उत्सव केला जातो. आणि म्हणून अशाचं वर्णन तुकारामांच्या भाषेत ज्ञानाग्नीने जाळी कर्मा शिवशर्मा पैजैसा. यातच प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवणे, नियोजित संकल्प कर्माला अकर्म बनवले की अवघड कामही सोपे होते. बुरसाच्या कामावरनं आपण हे बोलतोय. बुरसाने वन मॅन शो म्हणा किंवा एक खांबी तंबू म्हणा, त्याने एकट्यानंच हे सगळं तयार केलं आणि जो प्रकल्प तयार केला, संकल्प
पूर्ण केला आणि प्रकल्पही पूर्ण केला. वनवासींना त्यानं शहाणे केले, ज्ञानाग्नीची ज्योत तेवती ठेवली. आणि अशा कर्तबगार पुरुषाचे वर्णन तुकाराम काय करतात, तर तोची पंडित बोलती तुका स्तुती करी त्याची. अशा अगणित स्वातंत्र्यवीरांची चरित्रे ही कर्म अकर्माचा लेखाजोखाची निशाणीच आहे. आपल्याला समजायला फार अवघड जाणार नाही त्यामुळं. असो, आता पुढील श्लोक आणि अभंग वाचूया. त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तः निराश्रयः कर्मणि अभिप्रवृत्तः अपि न एव किंचित करोतीस. आणि अभंग आहे. सर्व टाकुनी फळाशा स्वात्मतोषा भीतरी निराश्रय सदा तृप्त पारंगत सच्छास्त्रे सर्व कर्मी प्रवर्तला जैसा भला मिथिलेश तरी काही न तो करी साक्षोत्तरी तुकयाचे. या अभंगातील वेगळेपणा म्हणजे सच्चास्त्री पारंगत व्यक्ती असे वर्णन कोणाचे करावे, कसे करावे, त्याच्या कोणत्या गुणाची पारख करावी. अशी व्यक्ती सर्व शास्त्रात पारंगत असते म्हणून शास्त्री म्हटले जाते. अशा व्यक्तीच्या विचारात नकारात्मकतेला जागाच नसते. काम कोणतंही असो, करू का नको, मला जमेल का नाही, होईल ना माझ्यातून, अशा शंकांना त्याच्या मनात थाराच नसतो. स्वधर्माने विहित अशा सर्व कर्मांचे आचरण करीत असताही आपण विशेष काही करत आहोत याची त्याला जाणीवही नसते. म्हणजे करीत असलेल्या कर्मातून आपण काही मिळवायचे आहे किंवा मला काही मिळणार आहे अशी पुसटशी कल्पनाही त्याच्या मनात नसते. ती व्यक्ती कशी, तर सर्व टाकुनी फलाशा स्वात्मतोषा भीतरी. असा पारंगत शास्त्री संसारात असतो पण नसल्यासारखा. संसारात वाट्याला आलेले सुखोपभोगही तो भोगतो पण अलिप्ततेने. विचार विश्वव्यापी असतात. प्रसंगानुसार ज्या ठिकाणी ती व्यक्ती जाईल तेच ठिकाण त्यांचं असं मानतात. आणि अशांना तुकाराम म्हणतात निराश्रय सदा तृप्त पारंगत सच्छास्त्री. अलिप्तपणा किती आणि कसा असतो तर ह्याचं एक उदाहरण बघूया. म्हणजे शास्त्री बुवांचा अलिप्तपणा आपल्या लक्षात येईल. तर सूर्याचं उदाहरण बघूया. सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडलं म्हणजे हुबेहूब सूर्यासारखेच दिसते. म्हणजे त्याचा रंग, रूप, आकार, त्याच्या धगधगणारा अग्नी हे सगळं आपल्याला त्या प्रतिबिंबात दिसतं. जणू काही सूर्यच त्यात आहे का असंही वाटतं. लहान मुलं तर अशा प्रतिबिंबाला हात लावून पाहतात, हातात धरायचे प्रयत्न करतात. त्यामुळं असं जगणाऱ्या जगलेल्या व्यक्तीचे उदाहरण तुकाराम देतात की असे माणूस जगू शकतो. आता यावर विश्वास ठेवावा म्हणून त्याने एक उदाहरण दिले तुकारामानेच. आता आपण सूर्याचं बघितलं, आता एका व्यक्तीचं बघूया. तर सर्व कर्मी प्रवर्तला जैसा भला मिथिलेश. मिथिला नगरीचा राजा जनक महादेव आणि शंकराचा भक्त. कृतकृत्य राजाचे पद म्हणजे पूर्वी जनक हे पद होतं आणि आपण आता मिथिलेश म्हणतो तो जनक राजा. आता ह्याचं उदाहरण म्हणजे हा महादेव शंकराचा भाविक भक्त असल्यामुळं शंकराकडून त्याला एक धनुष्य मिळालं पिनाक म्हणून. पण जनक राजानं त्याला शिवधनुष्य म्हणून त्याचा स्वीकार केला. याच शिवधनुष्याचा पण लावला होता तो सीता स्वयंवरात. या स्वयंवरात रावणासारखे तुल्यबळ राजे अनेक आले होते. इथे मात्र निराळेच घडले. काय घडलं तर शंकर ज्यांची आराधना करतो त्या प्रभू रामचंद्राकडून हा पण जिंकला गेला आणि शिवधनुष्य मोडले गेले. आणि आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे असं हे काय म्हणू आपण त्याला स्वयंवर घडलं. आणि आता जनक राजाची मुलगी एका पराक्रमी राजा दशरथाची मोठी सून म्हणजे उद्याची महाराणी होणार या कल्पनेने, या आनंदाने जनक राजाने कन्यादान केले असणार ना. आता युग परिवर्तन होते पण माणूसात मात्र परिवर्तन होत नाही. आजच्या वर्तमानानुसार आपण जर ह्या काय म्हणू आपण ह्या नाटकाचा ह्याचा विचार केला
तर अचानक येतो शिवधनुष्य मोडतं आणि रामाची सीता होते. नाट्यच एक घडलं होतं. तर तो त्यावेळेला वनवासात आलेला होता, तो अयोध्येत आलेला नव्हता. म्हणजे नाट्यीकरण घडलं, पण सीता आणि रामाचं विवाह झाला. आता ह्याचा विचार आपण करूया की महाराणी होण्यापूर्वीच 14 वर्ष वनवासात गेली आणि वल्कले धारण करून ही सीता सर्वस्वाचा त्याग करून गेली. आता ही वार्ता कळल्यावर अयोध्येचा राजा दशरथाला मिथिलेच्या राजा जनकाने ह्या दुःखद प्रसंगाबद्दल आत्ताच्या काळानुसार वर्तमानानुसार जाब विचारायला हवा होता ना, की मी तुला मुलगी कन्यादान करून का दिली आणि काय झालंय माझ्या मुलीचं म्हणून. असा विचार नकळत मनात डोकावतो. वर्तमानाला धरून बोलतोय आपण, रामायण नाही आपल्यासमोर, आता फक्त ती घटना आपल्यासमोर आहे. मग आज जर अशी घटना घडली असती तर मिथिलेशनं दशरथाला हा प्रश्न विचारायला पाहिजे होता, असे का झाले, का झालं नाही. याचे उत्तर याच अभंगात कृतकृत्य पुरुषाचे ज्ञानरूपी अग्निज्वालेने फलाशा बुद्धीचे अंकुर मुळापासून नष्ट झालेले असतात. असा पुरुष, मग तो राजा असो वा प्रजा, तो मनुष्य रूपात ब्रह्मच जगत असतो. हे सांगताना सर्व परिचित मिथिलेशची आठवण तुकाराम करून देताना म्हणतात, आता काही न तो करी तरी काही न तो करी साक्षात तरी तुकयाचे. असा कृतकृत्य पुरुष विहित कर्म करीत असला तरी कर्मरहित निर्लेप राहतो. सर्व शास्त्र संपन्न असला तरी निर्गुण राहतो. देही असूनही विदेही स्थितीने सर्व कर्माकडे साक्षी रूपाने पाहतो. आणि हे सर्व ऐकल्यावर तुमच्या मनात येईल की आता हे ऐकून काय होणार आहे, अशा व्यक्ती पाहण्यात तरी आहेत का आपल्या. असं म्हणूया की आपलं आहे आपल्यापाशी परी पाहण्या चुकलासी. का तर सर्व परिचितच एक उदाहरण आपण आठवूया. शाळेतील काम शिक्षकांना कुठलंही रोज कोणकोणती वेगवेगळी कामं करताना ती कृतकृत्य भावनेने शिक्षक सगळे करत असतात. आता वयानुसार निवृत्त होतात, झालेल्या 25-30 वर्षात केलेल्या कामाचे ते साक्षीदार असतात. आता विहित कर्म निर्लेपपणे केल्यानेही ते आनंदी असतात. आणि अशा कामाची संधी म्हणजे हे भाग्यच असतं. अर्थात मगाशी म्हटलं तसं आपण तसं पाहायला शिकलं पाहिजे. आता हे भाग्य, हा आनंद प्रत्येकाला मिळतो, पण आपली नजर तशी बनली पाहिजे. नोकरीच्या अन्य ठिकाणीही अशा पारंगत आणि सदातृप्त व्यक्ती असतात. त्यांना पाहण्याची नजर बनली पाहिजे. नजर तसं दिसतं जसं पाहतो, जसा चष्मा त्या रंगात पाहावं लागतं. तशी भावना सर्वांना प्राप्त व्हावी अशी तुकारामचरणी प्रार्थना करूया. जय जय रामकृष्ण हरी. आणि आपण जगण्याचा आनंद मिळवूया. कृष्णार्पणमस्तु.